न लगे मरावे, न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. घरी दिला ठाव, घरी दिला ठाव, अवघा सकळही वाव, माझ्या उपकारासाठी वागविला भुनकंठी. तुका म्हणे एके ठाई, केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र.
तया आठवीता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओ ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे हे दुःख भंजन मारुती हे दुःख भंजन मारुती सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वाला पवन सुत विनती वाला हे दुःख
शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काणी आपण असावे जवळी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा या ठिकाणी नळराज ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आणि गंगाश्रम या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी परमादरणीय कैलासवासी मातोश्री सौभाग्यवती लता राजेंद्र सहाने खरं तर आई साहेबांचा आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक आप्तेष्ट मित्र परिवार परिपाहुणे सगळे सोरे मंडळी आपण सर्वजण आज या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी जमलेले आहात तसेच लताताईंच्या पश्चामध्ये त्यांचा जो काही संपूर्ण कुटुंब परिवार आहे त्यांचे पती या ठिकाणी श्रीमान राजेंद्र पांडुरंग सहाणे त्यांच्या सासूबाई आहेत गंगा भागीरथी फुलाबाई पांडुरंग सहाणे त्यांचा मुलगा आहे या ठिकाणी श्रीमान गणेश राजेंद्र सहाणे मुलगी आहे या ठिकाणी सौभाग्यवती सुवर्णा प्रमोद कडलक दुसरी मुलगी आहे सौभाग्यवती सोनम संदीप खैरनार आणि सुनबाई आहे सौभाग्यवती विद्या गणेश सहाणे अशा प्रकारे या सहाणे आईंचा संपूर्ण कुटुंब परिवार दुसरी या ठिकाणी कैलासवासी परम आदरणीय परम श्रद्धेय गंगा भागीरथी तुळसाबाई राधाकिसन सहाणे आईच्या पश्चामध्ये आईंचा या ठिकाणी मुलगा आहे श्रीमान वसंत राधाकिसन सहाणे त्यांची सुनबाई आहे शिला वसंत सहाणे मुलगी या ठिकाणी आहे सुगंधाबाई मनोहर पगार अशा प्रकारे ह्या दोन्ही आई साहेबांचा अतिशय गोड असा परिवार आणि खरं तर ह्या आईंच्या जाण्यानं सहाणे परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे कारण एका परिवारामधून एक आई निघून जाणं ही सोपी गोष्ट नाही कारण एका आईचं प्रेम एका आईची माया आज परिवारामधून हरवलेली आहे खरं तर आईंचे सुपुत्र या ठिकाणी गणेश दादा सहाने खरं तर यांच्या माध्यमामधून आणि या ठिकाणी आमचे बंधू आदरणीय सत्यवान दादा आहेत खरं तर त्यांचाही संपर्क या ठिकाणी कार्यक्रमासाठी मला झाला अतिशय गणेश भाऊ असतील या ठिकाणी आमचे सत्यवान दादा असतील आणि या ठिकाणी वसंत दादा या व्यक्तींच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली प्रथमतः आपणा सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करते तसेच माझे गुरुवारी आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरी यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र श्रुतीला अभिवादन करून महाराज मंडळी माझ्या साथीला या ठिकाणी उभी असलेली आपल्याच गावातील टाळकरी मंडळी माळकरी मंडळी अगदी कोणाच्या नामाचा नाम उल्लेख न करता या ठिकाणी प्रथमतः आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी वंदन करते माझ्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांचिया वारकरी संतांचिया वारकरी संतांचिया वारकरी संतांचिया मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या अगदी तुम्हा सर्वांच्या ठिकाणी चरणी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करूयात विठ्ठल 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 विठ्ठल
कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची बडबड आता करायची नाही. पुरुष मंडळ, माझा आवाज येतो का पाठीमागे? आवाज येतो का? इकडे महिला मंडळ, आवाज येतो का? हा, पण बडबड गडबड अजिबात करायचे नाही. पुरुष मंडळ बिचारे शांतच आहेत, पण खास माझ्या माता भगिन्या, तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, नातवंडाचं बरं आहे का, मुलाचं बरं आहे का, सुनबाई बोलते का नाही, बोलते का नाही, सगळ्या गप्पा मारू आपण. पण कीर्तन झालं का निवांत 2 तास अगदी माझ्या सगळं चालेल ना? चालेल का? हो म्हणतात, त्या काही टेन्शन नाही. पण कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही. कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणी. पुढच्या जन्मामध्ये बेडकं व्हायचं नसेल तर थोडा वेळ काय करा आता, विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवकरिता निवडलेला भंग संत सम्राट, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाचे कळस, विश्ववंदने श्रीमंत तुकोबाराया. कोण तुकोबाराया? त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अगणितची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये तया, क्षमा, शांती हे 3ही गुण ज्यांच्या देहामध्ये वास करतात ना, असे वैराग्य मूर्ती असलेले जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा जन्माला आलेला हात प्रत्येकाला मारावं लागतं. पण तुकोबराय सांगतात, आम्ही या ठिकाणी आलो, आम्हाला मारावं लागत नाही. कारण का? न लगे मरावे, आम्हाला मारावं लागत नाही. आम्ही या ठिकाणी आलो, आम्ही अमर आहोत. याचं कारण काय? का रात्रंदिवस त्या देवाच्या नावाचं आम्ही नामचिंतन केलं. नवे नवे त्या देवाची आम्ही भक्ती केली आणि भक्तीच्या द्वारा आम्ही कोणती क्रांती केली, त्या क्रांतीचं वर्णन करणारा 4 चरणांचा तुम्हाला आम्हाला उपदेश करणारा गूढ असा भंग सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल कैलासवासी, आज या दोन्ही मातोश्री सहाने परिवारामधून तुमच्या आमच्यामधून आज या ठिकाणी निघून गेलेले आहेत. सांगेल तुम्हाला की ज्याच्या जीवनामधली आई गेली, ऐका, ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला सुखाचा सागर अटला, आणि ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. खर तर आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे. त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ की आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे, आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे, आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे. आणि नव्हे नव्हे ती आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे. पण ऐका, एकदा का हीच आई आपल्या जीवनामधून निघून गेली ना, त्या दिवशी मात्र ऐका, आपल्या आईसारखं प्रेम या जगामध्ये कुठे मिळत नाही. कारण का? एकदा की आई निघून गेली तर ऐका, आपल्या आईसारखं प्रेम, आपल्या आईसारखी माया, आपल्या आईसारखा जिव्हाळा आणि आपल्या आईसारखं वात्सल्य या जगामध्ये पुन्हा कुठे मिळू शकत नाही. कारण का? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोन्हींचा मिलाप म्हणजे आई. त्या परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्यानं आई सारखं दैवत तुमच्या माझ्या घरामध्ये निर्माण केलं. महिला मंडळ, तुम्ही सासरी असू द्या आणि 2 दिवस तुम्ही आपल्या माहेरामध्ये जाऊन राहा आणि 2 दिवस आपल्या माहेरामध्ये आपली आई नसू द्या. माहेरामध्ये करमतं का हो? सुन सुन वाटतं. कारण का हो? का माहेरामध्ये आई म्हणजे आनंद आणि आईसारखं प्रेम या जगामध्ये कोणाला करताच येत नाही. सांगेल तुम्हाला, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 गोष्टींना फार महत्व आहे. एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप. याला कारण असे, माय बाप स्वतःची आई जर निघून गेली
तर आपल्या आईसारखं प्रेम जगामध्ये पुन्हा कुठेहीच मिळत नाही। आणि ज्या दिवशी स्वतःचा आपला बाप निघून गेला त्या दिवशी आपल्या बापासारखा विश्वास आणि आपल्या बापासारखा आधार या जगामध्ये पुन्हा मिळणे शक्य नाही। पण लक्षामध्ये घ्या महिला मंडळ, ज्या दिवशी माहेरामधली आपली आई निघून गेली त्या दिवशी तुम्ही शेजारच्या बाईला, दुसऱ्या स्त्रीला, काकूला, मावशीला, आत्याला, मामीला तुम्ही कितीही आई आई म्हणा, आई म्हणून हाक मारा, पण आपल्या आईसारखं प्रेम दुसरी बाई करू शकत नाही। आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची सरशेते नारीला येईना। आई आई करीते आई सुखाचा सागर, निळ्या ओभाळाई बढा तिच्या मायेचा पदर। आई आई करीते आई साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा। खरं तर आई म्हणायला किती गोड वाटतं, पण ऐका, ज्या दिवशी जीवनामधली प्रेम करणारी आपली आई निघून जाते त्या दिवशी आईसारखं निस्वार्थीपणाचं पात्र या जगामध्ये पुन्हा मिळत नाही, तो कोबऱ्या सांगतात। लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त तुकोबऱ्या म्हणतात का आपल्या आईसारखं प्रेम या जगामध्ये कुणी करू शकत नाही। बघा, कैलासवासीला ताई आज या परिवारामध्ये निघून गेल्या, त्यांच्या फोटोकडे जर बघितलं तर बघा, गोड असा आईंचा चेहरा, सात्विक असा आईंचा चेहरा आणि अतिशय गोड अशी मूर्ती आहे। आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या कपाळावरती कुंकू आहे। असं म्हणतात महिला मंडळ का जीवनामध्ये अगदी कोणती स्त्री असू द्या,
पण ज्या दिवशी ती स्त्री पतीच्या आधी निघून जाते म्हणजे हे आहिव मरण असताना का आहिव मरण म्हणजे सौभाग्याचं मरण. आहिव मरण मला सोमवारी याव पाठीच्या बंधुराया मागन माहेरी धाडाव. आहिव मरण आमच्या लता आईंना आज या ठिकाणी आलेला आहे. अतिशय दुःखाचा प्रसंग आहे का अतिशय कमी अल्पावधीमध्ये ही माता या परिवारामधून निघून गेली. आईच्या पश्चामध्ये आईंचा मुलगा आमचे गणेश दादा, त्यांच्या पश्चात त्यांच्या मुली असतील. दुसरे आईसाहेब आहे त्यांच्या पश्चात वसंत दादा, त्यांच्या मुली पण ऐका. जेव्हा केव्हा रक्षाबंधन येईल, दिवाळी येईल, भाऊबीज येईल, या मुली आपल्या माहेरामध्ये येणार. पुन्हा कधीच आपली आई आपल्या माहेरामध्ये दिसणार नाही. कारण का आई अशा गावाला निघून गेल्यात का पुन्हा परत कधीच आपल्या घरात येणार नाही. असं म्हणतात ना की डोंगराच्या आड सूर्य जातो, डोंगराच्या आड सूर्य जातो पण तो पुन्हा दिसतो. पण मात्याआड गेलेली आई घरामध्ये कधीच येत नाही. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. हो, या परिवाराची भोळी रखुमाईच आज या ठिकाणी तुमच्या आमच्यामधून निघून गेली. प्रत्येक आईबाप आपल्या मुला मुलींकरता किती परिश्रम करतात, काबाड कष्ट करतात. ऐका महिला मंडळ, जुन्या काळचे दिवस आठवा. जुन्या काळचे म्हणजे कोणते हो? का आपण आपल्या माहेरामध्ये होतो ते दिवस. किती गरिबीचे तर ऐका. आपल्या घरामध्ये खाण्याकरता अन्न नसायचं, पिण्याकरता पाणी सुद्धा नसायचं. मुलाने शाळेमधून घरी यावा, आई मला फार भूक लागली ग, बाबा मला फार भूक लागली हो. आईनं घरामध्ये जावं, टोपलं उडवून बघावं, पण ऐका घरामध्ये अन्नाचं कण नाही करावं तरी काय. सांदी कोपऱ्याला बघावं, कुठे अन्नधान्याचं कण नाही. आईच्या डोळ्यामध्ये पाणी यावं की अरे माझा छोटासा मुलगा आहे, खाण्याकरता मागतोय पण घरामध्ये अन्नाचं कण नाही. पण ऐका या संकटामध्ये आपले आईबाप कधी हरले नाही. आपल्या आईबापानं भर उन्हामध्ये दुसऱ्याच्या बांधावर जावं, हाडाचे काढ करावेत, रक्ताचं पाणी करावं, 2 पैसे कमवावे, अन्नधान्य घ्यावं, घरी यावं आणि आपल्या लेकराला खाण्यासाठी द्यावं ना. एवढी ती आईची गरिबी. प्रत्येक आईबाप आपल्या मुला मुलींकरता काबाड कष्ट करतात. आणि ऐका त्या आई वडिलांचं प्रेम, त्या आई वडिलांसारखी माया या जगामध्ये पुन्हा मिळू शकत नाही. पण खरंच आईनं या परिवारासाठी काबाड कष्ट केले, परिश्रम केले. या आई साहेबांना सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती प्राप्त होण्याकरता आजचं कीर्तन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. न लगे मरावे अभंग तुकोबरायचा आहे. पहिली गोष्ट श्राद्धाच्या निमित्तानं तथा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपलं कीर्तन आहे. बघा हल्लीचं एक वर्तमान काळ असं आहे. हल्लीच्या वर्तमान काळामध्ये कधी कधी काही काही लोक म्हणतात कशाला करायचं श्राद्ध, कशाला करायचं कीर्तन, आणि कोणाला वेळ आहे कीर्तन ऐकायला. बरोबर ना. कधी कधी बोलता बोलता आपण सहज बोलतो. पण मला सांगा पुरुष मंडळ, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतो? बोला ना पटकन. प्रवचन असतं 1 तास. कीर्तन असतं महिला मंडळ, कीर्तन असतं 2 तास. पिक्चर असतो हा वा 3 तास ते नाही सांगावं लागत. आणि तमाशा असतो रात्रभर. पण काय देणं घेणं. आपलं कीर्तन आहे 2 तास. आणि हल्लीच्या काळामध्ये
2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ हा खुशाल नाही म्हणता. पण आता हो म्हटलात हे माझं भाग्य मात्र. विठ्ठल विठ्ठल. पितरांच्या नावाने पहिली गोष्ट पिंडदान आपण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानदान जे आपलं आता चालू आहे ते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. याच्या नंतर जेवढी जास्त लोक या आईंच्या नावाने जेवतील तेवढ्याच प्रकारची उच्च कोटीची सद्गती या आईना प्राप्त होणार आहे. आणि म्हणून हे विधी केले जातात. पण अनेक लोक म्हणतात महाराज श्राद्धाने सद्गती मिळेल का, कीर्तनाने सद्गती प्राप्त होईल का, नामचिंतनामुळे होईल का. पण ऐका तुकोबऱ्या सांगतात नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे 2-3 महिन्यांचे. हा काही काही जण हो म्हणतात पण जळतील पापे. एवढी ताकद आहे का जन्मोजन्मीची पापा जाळण्याची ताकद माझ्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. मग ऐका ज्यावेळेस पिंडदान विधी आपण करता त्यावेळेला एखादा दोष जर आपल्याकडून झाला असेल, तो दोष असेल, ते पाप असेल, जाळण्याची ताकद या कीर्तनामध्ये आहे ना. म्हणून नाम संकीर्तन ही गोष्ट फार महत्वाची आणि अतिशय त्यांच्या नावानं या ठिकाणी ही सेवा आहे खरं तर. म्हणून तुकोबरे म्हणतात एकदा काय वडिलांच्या नावाने या 3ही गोष्टी आपण केल्या का आपले पितर तुमच्या आमच्यावरती खुश होतात. तुका म्हणे पितृ पितृ आशीर्वाद देती. आपले पितर तुम्हा मला आशीर्वाद देतात. पण लक्षामध्ये घ्या जे पितर आशीर्वाद देतात तेच पितर तुम्हाला आम्हाला शाप सुद्धा देऊ शकतात. एवढी ताकद आपल्या पितरांची असते. आणि म्हणून त्या पितरांच्या नावाने पिंडदान असेल, जे सकाळी घरामध्ये झालं असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे स्वतः. भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 1ल्याच अध्यायामध्ये वर्णन करतात संकरो नरकायेव कुलघ्नानाम कुलसच पतंती पितरो हेषाम लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडदान लोप पावलं आपले पितर तुम्हाला आम्हाला शाप देतात. हा कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. आणि म्हणून आपल्या पितरांचा शाप मिळवायचा का पितरांचा आशीर्वाद मिळवायचा हे मात्र आपल्याच हातामध्ये आहे. आज या दोन्ही आई साहेबांना सद्गती प्राप्त होण्याकरता आजही कीर्तन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग तुकोबरा यांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबरा सांगतात न लगे मरावे. जो जो जन्माला आलेला आहे आपला अंत हा निश्चित आहे. मृत्यू रोखता येऊ शकत नाही पण रोखता येतात. मनुष्यानं दिलेले संस्कार, त्याचं प्रेम, त्याच्या आठवणी, त्याच्या स्मृती आपण रोखू शकतो पण जाणाऱ्या माणसाला आपण रोखू शकत नाही. तुकोबरे म्हणतात या ठिकाणी जो जन्माला आला प्रत्येकाला मारायचं आहे
पण आम्ही या ठिकाणी आलो न लगे मरावे, आम्हाला मरावं लागत नाही. हे सगळं जग जे आहे, हे सगळं जग त्या काळाच्या जबड्यामध्ये आहे. त्या काळरूपी अजगराने आपलं तोंड असं उघडं ठेवलेलं आहे आणि त्या तोंडामध्ये आपण सगळेजण आहात. पण ऐका, ज्या दिवशी त्या काळरूपी अजगराने आपलं तोंड बंद केलं की आपलं राम नाम सत्य हे, म्हणजे भागवतामध्ये गोड श्लोक आलाय, काल व्याल मुख ग्रासो त्रास निर्णास हे तवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. सगळं जग त्या काळाच्या तडाख्यामध्ये आहे, त्या काळाच्या जबड्यामध्ये आपण सगळे बसलेले आहात. एकदा की तो काळ आला, त्या काळानं आपल्यावरती घातला का आपली सुटका नाही. कारण लक्षामध्ये घ्या, तुम्ही कधी असं ऐकलंय का हो, का एखादा व्यक्ती जन्माला आला आणि अजून तो मेलाच नाही असं ऐकलंय का पुरुष मंडळ? असं कधी ऐकलंय का? का एखादा व्यक्ती जन्माला आला आणि अजून तो मेलाच नाही असं ऐकलंय का? तुम्हाला काय टेन्शन आहे का? नाही ना? जरा फ्रेश बसा. काही काही लोक कीर्तनामध्ये बसले की आशे बसतात जस का त्यांना काहीच कळत नाही. पण ज्याला इथे बोर झाला ना, तो जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या, त्याला आनंद मिळू शकत. कारण का हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कीर्तनामध्ये हसता आलं नाही ना, जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही हसू शकत नाही. कारण का आनंदाचं साधन, आनंदाचं माध्यम फक्त कीर्तनाचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एक माणूस बर का पुरुष मंडळ, एक माणूस माझ्या कीर्तनामध्ये अजिबात हसते ना. मी म्हटलं काय झाले बाबा? त्यानं सांगितलं, ताई माझ्यावरती भरपूर कर्ज आहे. काय सांगितलं? माझ्यावरती भरपूर कर्ज आहे. आता आम्ही जावं का कर्ज फेडायला? ऐका, कर्ज जरी असलं तरी घाबरायचं नाही पुरुष मंडळ. ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा. हा नाही जेवायचंय आता आपल्याला, आवाज मोठा आला पाहिजे. पुन्हा एकदा विचारते, ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा. मरद वा विठ्ठल 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 विठ्ठल. आनंदाने जीवन जगा. असू द्या, कोणता क्षण आपल्या जीवनामध्ये शेवटचा येईल आपण सांगू शकत नाही. जन्माला आलेला मनुष्य अजून मेलाच नाही असं कधी ऐकलंय का? आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. मग ऐका, तो राजा असू द्या, तो फकीर असू द्या, तो श्रीमंत असू द्या, तो भिकारी असू द्या, प्रत्येकाला मात्र मरायचंच आहे. तुम्हाला पुरावा देऊन सांगेल, गेल्या 5-6 वर्षापूर्वी आपल्याकडे एक रोग आला होता. त्या रोगाचं नाव सांगता येईल का महिला मंडळ? कोणता रोग होता? कोरोना. आता ऐका, कोरोना जेव्हा आला तेव्हा त्या कोरोनामध्ये अनेक श्रीमंत गेले, गरीब गेले, पैशावाले गेले, लाखोपती गेले, कोट्याधीश गेले, अब्जाधीश गेले, श्रीमंत गेले आणि भिकारी पण गेले, लहान मुलं गेले आणि वृद्ध माणसं पण गेले. मग ऐका, या कोरोनामध्ये अनेक लोक गेले, पण या कोरोनामध्ये फक्त 2च लोक वाचले. मग कोण वाचले सांगता येईल का? त्यांचं नाव गाव त्यांचा पत्ता काही सांगता येईल का? सांगू का? मग सांगू का? एक म्हणजे मी, बरोबर का? आणि दुसरे म्हणजे तुम्ही. आता आपण वाचलात, पण कशा करता? तो कोबऱ्या सांगतात, परमेश्वरानं तुम्हाला मला देह दिलाय ना, देवे दिला देह हो, भजनाव म्हणा. देवे दिला देह भजनाव म्हणा. देवे दिला देह भजनाग माता. देवे दिला देह भजनाग माता. तोया झाला पाटा बाधिकेचा. तोया झाला पाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजनाव म्हणा. देवे दिला देह भजनाव म्हणा. तोया झाला पाटा
कशासाठी दिलाय? देवे दिला देहा भोजना, नुसतं खाण्याकरता दिलाय का? भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. सुंदर असा नरदेह मिळालाय. या नरदेहानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे का? कोरोनामध्ये अनेक लोक मेले, पण या लोकांमधून आपण लोक वाचलोत. हे भगवंताचे आपल्यावरती उपकार आहेत, म्हणून त्या देवाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. पण का तुकोबऱ्या सांगतात का आमच्या जीवनामध्ये आम्ही अशी क्रांती केली का ज्या काळाला आपण घाबरतो. एखाद्याला आपण म्हटलो जा तू तिकडेच मर, त्याला बरं वाटतं का? राग येतो. आणि मर म्हटलं का भीती वाटते. माऊली म्हणतात ना, आगा मारा बोलून साहती आणि मेलिया तरी रडती. म्हणजे मर म्हटलं का भीती वाटते, मेलं म्हटलं की माणूस रडतो. पण संत म्हणतात आम्ही त्याच्या पलीकडे आहोत. आपुले मरण पाहिले म्या डोळा आणि तो हा सुख सोड अनुपम्य किंवा मरण माझे मरुणी गेले आणि मज केले अमर. संत म्हणतात आम्ही मरणाच्या पलीकडे आहोत. ज्या यमाला तुम्ही घाबरता त्या यमाच्या डोक्यावर, त्या काळाच्या डोक्यावर काळ खाय जगा 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 काळ खाय हाय जगा काळ खाय जगा काळ खाय जगा काळ काळ सगळे जगा काळ खाय जगा काळ खाय जगा काळ खाय. आम्ही माता दिला पाया 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 जगा काळ खाय जगा काळ खाय तडतडी संता जगा काळ खाय जगा काळ खाय जगा काळ खाय हाय जगा काळ खाय जगा काळ खाय जगा काळ खाय सगळे कधी साधा जगा काळ खाय जगा काळ खाय जगा काळ खाय जगा काळ खाय जगा काळ. जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. ज्या यमाला आपण घाबरता त्या काळाच्या डोक्यावर माझ्या तुकोबऱ्यांनी पाय ठेवला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. एवढा मोठा अधिकार असणारे माझे तुकोबऱ्या म्हणतात का आम्ही भक्तीच्या द्वारा आमच्या जीवनामध्ये क्रांती केली. त्या काळाला आम्ही घाबरत नाही तर ऐका तो काळ आम्हाला घाबरतो. तुम्हाला उदाहरण सांगते. एक दिवस संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसह इंद्रायणीच्या तीरावर एका झाडाखाली बसलेले होते आणि त्यावेळेला झाडावरचा कावळा कावकाव करू लागला. पहिलं तो गे कावू कोकता हे, पहिलं तो गे कावू कोकता हे, शकून गे माये सांगता हे, शकून ग माये सांगता हे, शकून ग माये सांगता हे, शकून ग माये सांगता हे. पहिलं तो गे गाऊ इको इको पहिलं ते गाव कोकणता है. ऐका चारही भावंड बसलेले आणि झाडावरचा कावळा कावकाव करू लागला. माऊली म्हटले दादा सोपान काका मुक्ते मला वाटतं आता मी निघून जावं. दादांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. माऊली अहो असं काय बोलता. जेव्हा आई सोडून गेली, जेव्हा बापाही सोडून गेला तेव्हा आईनं सांगितलंय माझ्या ज्ञानाचा सांभाळ करा, माझ्या सोपानाला सांभाळा, माझी मुक्ती फार लहान आहे हो, तिचा सांभाळ मला करायला सांगितले. माऊली
आणि तुम्ही म्हणता आता निघून जावं. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठासी जाणे, ज्येष्ठांनी मागं राहावं आणि लहानाने मरावं, ही दुःखाची बाब आहे. माऊली अहो असं बोलू नका. माऊली म्हटले बघा कावळा कावकाव करतोय. दादांना राग आला आणि ऐका निवृत्ती दादाने काय केलं, ऐका सहज रीतीने आपले असे 2 बोट त्या ठिकाणी वर केले आणि यमाला वाटतं दादा सांगतायत का पुन्हा 2 वर्षांनी ये. ऐका एवढी ताकद संतांमध्ये असते. दादाने 2 बोट केले, यमाने बघितलं आणि यम मात्र निघून गेला. ऐका पुन्हा असा प्रकार घडला. 2 वर्ष निघून गेले. पुन्हा इंद्राणीच्या तीरावर 4 भावंड बसले होते. पुन्हा तो काळ आला. कावळा पुन्हा कावकाव करू लागला. माऊली म्हटले दादा आता वाटतंय मला निघावं, म्हणतोय मी आता निघून जावं. कारण ऐका मोठी माणसं आपलं काम झालं का त्या ठिकाणी थांबत. दादा म्हणतोय आता मी निघून जावं. सोपन काकाला राग आला. सहज पुन्हा आपले असे 2 बोट वरती केले. यमाना वाटलं सोपन काका पुन्हा सांगताय 2 वर्षांनी ये. ऐका यम पुन्हा निघून गेला. किती ताकद असेल संतांची. यम पुन्हा निघून गेला. पुन्हा 2 वर्षाचा काळ लोटला. पुन्हा तो यम आला. मुक्ताईला राग आला. मुक्ताईनं काय केलंय का पुन्हा असे 2 बोट वर केले. यमाला वाटलं का मुक्ताई आई साहेब सांगतात का 2 वर्षांनी ये. एवढ्या त्या काळावर आमच्या संताची सत्ता आहे. पुन्हा 2 वर्ष गेले. काळ पुन्हा आला. मुक्ताईला राग आला. मुक्ताई म्हटली कार्य काळ्या कार्य यमा तुला समजत नाही का 2 बोट वर केले. काळ म्हटला मुक्ताई अगं माझं काय चुकलंय. 2 बोट म्हणजे 2च वर्ष ना. मुक्ताई म्हटली काळ्या अरे यम्या अरे 2 बोट म्हणजे 2 वर्ष नाही. 1 बोट म्हणजे चंद्र आणि दुसरा बोट म्हणजे सूर्य. ऐका जोपर्यंत चंद्र आहे आणि जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत माझ्या दादाकडं तू बघायचं सुद्धा. एवढा मोठा अधिकार असणारे संत असतात. एवढा मोठा संतांचा अधिकार संत म्हणतात आम्हाला मरावं लागत नाही. हे तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. नलगे मरावे 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 नलगे मरावे
न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. तुकोबारे म्हणतात आम्हाला मात्र मला मरावं लागत नाही. आता ऐका मरणाची व्याख्या काय, मरण म्हणजे काय ऐका, आपल्या शरीरामधून आत्मा निघून झालं याला काय म्हणतात, माणूस मेला का नाही का, शरीर कधीच मरत नाही. आत्मा निघून गेला का त्या ठिकाणी मृत म्हणून घोषित करतात. न लगे मरावे, तुम्ही मरतात, तुमच्यातले अनेक जण मेले, मरणार आहे, पण आम्हाला मरावं लागत. याचं कारण काय, आम्ही संतांचं ऐकलो. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आम्ही गेलो, मार्ग दावणी गेले आधी. दयानिधी संत तेनेचे पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. ऐका आम्ही संतांच ऐकलं, संतांच्या मार्गाने आम्ही गेलो. पण ऐका आत्ताच कलियुग आहे आणि आताच्या कलियुगामध्ये अनेक लोक आपलंच मानतात, दुसऱ्याचं मानत. अनेक लोक असे असतात का दुसऱ्याचं ऐकतच नाही. काय लोक एवढं ठामपणे आपलं म्हणणं मांडतात. तो माणूस जर म्हटला ना सूर्य पश्चिमेला उगवतोय, तर आपण काय म्हणायचं, सूर्य पश्चिमेलाच उगवतोय. आपण जास्त डोकं लावायचं, कारण ती लोक काय करतात का आपलंच म्हणणं त्या ठिकाणी ठामपणे मांडतात. आणि जो आपल्या स्वतःच्या मनानं गेला, जो आपल्या मार्गाने गेला, त्या ठिकाणी ऐका मात्र दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी आलात संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे. तुकोबरे म्हणतात लागोन या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आम्ही देवाची भक्ती केली, देवाचं नामचिंतन केलं, तुम्ही आमचं ऐका. पण ऐका या कलियुगामध्ये अनेक लोक असे आहेत की दुसऱ्याचं अजिबात ऐकत नाही. तुम्हाला गोड असं उदाहरण सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. एका गावामध्ये एका मुलाचं असं नवीन लग्न झालं. त्या ठिकाणी बायको घरामध्ये आली, पण त्याला बायको भेटली ती म्हणजे अवदसा. आता अवदसा कळतं ना महिला मंडळ, अवदसा समजतं ना. बायको भेटली पण मात्र अवदसा. आता अवदसा कशाला म्हणायचं, त्याची पत्नी काय करायची, नवऱ्यानं काही काम सांगितलं का त्याच्या उलटच करायची. सासरा म्हटला बाई अगं मला शुगर आहे, जरा कमी साखरेचा चहा कर. मग हिनं काय करावं, मुद्दाम साखर जास्तच टाकावी. सासरा म्हटला बाई मला ही भाजी आवडत नाही, मग हिने काय करावं, दुसरीच भाजी करावी. सासऱ्याचं अजिबात ऐकत नव्हती, नवऱ्याचं अजिबात ऐकत नव्हती. आणि असं करून करून बायकोचं टेन्शन घेऊन बेचारा फार त्या ठिकाणी वाळला समजतं ना. आणि त्याचा मित्र भेटला, म्हटला काय रे, अरे कसा चाललाय संसार, सगळा आनंदी आनंद आहे का. म्हटला काय सांगू बाबा, बायको माझा अजिबात ऐकत नाही रे, सारखी उलटी बोलते. तो म्हटलं एक काम कर, आमच्या गावात म्हटले की साधू महात्मा आहे, त्या साधू महात्माकडे चल, ते तुला काहीतरी सांगतील. मग त्या ठिकाणी त्याला घेतलं, साधू महात्म्याकडे गेला. म्हटला बाबा माझी बायको अशी आहे हो, नेहमी उलट वागते, बरोबर अजिबात करत नाही. आपण एक काम सांगितलं ना ती दुसरंच काम करते. साधू महात्मा म्हटले सोपी गोष्ट आहे, एक काम कर म्हटले, तू घरी जायचं आणि बायको तुझी जर उलट करते, तू एक काम करायचं. म्हटला बायकोला उलट काम सांगायचं, मग ती कशी करेल, आपोआप सुलट करेल म्हटला. आणि मग साधू महात्म्याचा मंत्र त्या ठिकाणी ऐकला, आपल्या घरी आला. आता घरी आल्यानंतर आता कालांतरानं याची आई त्या ठिकाणी मरण पावली होती आणि बापही मरण पावला होता. आणि नेमका बापाचा 10वा मात्र जवळ आला. यांना विचार केला आता आपली बायको आपलं ऐकू शकत नाही, तिने जिवंतपणे आपल्या बापाला पाणी दिलं नाही, जिवंतपणे आपल्या बापाला तिने जेवण सुद्धा दिलं नाही, आणि आपली बायको आपल्या बापाचा 10वा करू शकत नाही. पण साधूने काय सांगितलंय, तिला काम उलट सांगायचं म्हणजे ती काम सुलट करेल. मग साधू महात्म्याचं वाक्य आठवलं, बायकोच्या जवळ आला. म्हटलं हे बघ माझे वडील निघून गेले, वडिलांचा 10वा आता येईल, पण तुला मी सांगतो माझ्या बापाचा 10वा तू अजिबात करायचा नाही. ही म्हटली मी करीनच. काय म्हटली महिला मंडळ, ही म्हटली मी करीनच. त्यानं विचार केला, म्हटला अरे वा मंत्र मात्र परफेक्ट बसलाय. तो म्हटला बघ तू माझं कधी ऐकत नाही आणि आताही ऐकू नकोस, तू 10वा कर, पण माझ्या बापाचं पिंडदान आपण करायचं नाही. ती म्हटली करीनच. म्हटलं अरे वा छान गोष्ट आहे.
तो म्हटला मग बघ आता तू माझं ऐकत नाहीस, पण त्या ठिकाणी दशकऱ्या विधीला अनेक पाहुणे रावळी येतील, त्या ठिकाणी कीर्तनकाराला प्रवचनकाराला बोलवायचं नाही. ती म्हटली मी बोलवीनच. तो म्हटला जाऊ दे. आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे आता प्रपंच आपला कसा सुखाचा झालाय म्हटला. त्या ठिकाणी 10व्याचा दिवस उजाडला. पिंडदान त्या ठिकाणी पार पडलं. प्रवचन त्या ठिकाणी झालं. आणि बघा तो पिंड जो असतो तो हातामध्ये घ्यायचा आणि तो पिंड पाण्यामध्ये सोडायचा. आता हा म्हटलं एक काम कर, तू माझं काहीच ऐकलं नाही, जिवंतपणे माझ्या बापाला तू चहा दिला नाही, पाणी दिलं नाही, आणि तू माझ्या बापाचा पिंड घेऊन नदीमध्ये उतरायचं. ही म्हटली मी उतरणच. ऐका, पिंड हातामध्ये घेतला, नदीमध्ये गेली, पाणी गुडघ्यापर्यंत आलं. हा म्हटला अगं थांब, पाण्यामध्ये जाऊ नकोस, मरशील. म्हटली नाही मी पुढे जाईनच. पुढे गेली, पाणी कमरेपर्यंत आलं. हा म्हटला थांब, पुढे जाऊ नको. म्हटली मी जाईनच. पुढे फार खोल पाणी आहे बाई, जाऊ नकोस, मरशील तू. पण ऐकलं नाही. पुढे गेली, पाणी गळ्यापर्यंत आलं. हा म्हटला ऐक, आता तरी माझं ऐक, पुढे जाऊ नकोस. म्हटली मी जाईनच. पाणी गळ्यापर्यंत आलं. हा म्हटला ऐक, पुढे जाशील आणि मरशील. म्हटली मी जाईनच. जशी गेली डायरेक्ट सासऱ्याच्या बरोबरच गेली. माझा दृष्टांत संपला. पण सांगायचा मुद्दा काय आहे, काही काही लोक जीवनामध्ये असं जीवन जगतात या कलियुगामध्ये. काही काही लोक अशी असतात आपल्या मनाचं करतात. आणि एका जो मनाच्या मार्गाने गेला मार्गे गेला तोच त्याची मुकला. मन मार्गे गेला तोच त्याची मुकला. मनमार्गे गेला तोच त्याची मुकला. मनमार्गे गेला तोच त्याची मुकला. हरिपाठी स्थिरावला, हरिपाठी स्थिरावला. तोची धन, तोची धन. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरे पाठी श्रीराम, हरे पाठी श्रीराम. तोची धन, तोची धन. हरे वो केवला, हरे वो केवला, हरे वो केवला, हरे वो केवला, हरे वो केवला. माऊली सांगतात मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला. आपल्या मनानं जो गेला, मनाचा कारभार केला तो मात्र मुकला. म्हणून देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. तुकोबरे म्हणतात आम्ही या ठिकाणी आलो, देवानं आमच्यावरती एवढे उपकार केले का आम्हाला न लगे मरावे, कारण आम्ही या ठिकाणी आलो, आमचा जन्मही होत नाही आणि आम्हाला मरावही लागत नाही. बीज भाजूनी केलेलं आहे, आम्हा जन्म मरण नाही. मग कसं पुरावा आहे का? ज्या वेळेला देहू गावामध्ये तुकोबऱ्या होते आणि त्यावेळेला तुकोबऱ्यांना घेण्याकरता जगाचा बाप पांडुरंगा परमात्मा गरुडावरती बसून आला. तुकोबऱ्या सांगतात येऊ विठ्ठले माझे माऊली, निडळावरी करा कटावरी करा. घेऊनी वाट मी पाहे, घेऊनी वाट मी पाहे. येऊ विठ्ठले माझे माऊली. ये विठ्ठले माझे माऊली. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. एका बरोबर दुपारचे 12 वाजले होते. आकाशामध्ये लक्ष गेलं, पिवळा पितांबर धारण केलेला माझा जगाचा बाप पांडुरंग परमात्मा मला घेण्याकरता आला. पण ऐका, तो कोबऱ्या म्हणतात आम्ही अमर झालो, आम्ही जिवंतपणे कुठं गेलो? वैकुंठाला. आता मला सांगा, या विश्वामध्ये असा एकच महात्मा होऊन गेला का जिवंतपणे कुठे गेला? वैकुंठाला. दुसरा म्हणजे गजेंद्र हत्ती आणि तिसरा म्हणजे राजा धर्मराज. या 3 व्यक्ती
जिवंतपणे वैकुंठाला गेले तर त्याच्यामध्ये माझे तुकोबर आहे. तुकोबर म्हणतात प्रयाण काळी देवे विमान पाठविले आणि कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. भयंकर अशा कलियुगामध्ये आम्ही क्रांती केली कारण का त्या परमात्म्याचा रात्रंदिवस आम्ही नामचिंतन केलं आणि एका त्या देवानं आमच्यावरती एवढा उपकार केला. कुठला उपकार केला? अभंगाचे दुसरे चरण. उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. तुकोबरे म्हणतात देवानं माझ्यावरती एवढे उपकार केले म्हणून मी काय केलं, माझ्या कंठामध्ये त्या भगवान परमात्म्याला वागवलं. आता ऐका, मिळवणं आणि वागवणं याच्यामध्ये फार फरक आहे. वागविला म्हणून कंठी, थोडक्यात म्हणून म्हणजे म्हणून देवानं आमच्यावरती उपकार केला, आम्हाला मरावं लागत नाही, हा उपकार केला आणि म्हणून माझ्या कंठामध्ये त्या देवाला मी वागवलं. आता ऐका पुरुष मंडळ, मिळवणं आणि वागवणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आता मला सांगा, श्रीमंती मिळवणं ही सोपी गोष्ट आहे, पण ती श्रीमंती वागवणं ही गोष्ट फार अवघड आहे. बोला ना, काय? श्रीमंती मिळवणं सोपी गोष्ट आहे, पण श्रीमंती वागवणं अवघड गोष्ट आहे. आपल्या घरामध्ये वारकरी संप्रदायाला सुरू ठेवणं, त्याला मिळवणं ही सोपी गोष्ट आहे, पण तो वारकरी संप्रदाय टिकवून ठेवणं, त्याला वागवणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट पुरुष मंडळ, बायको मिळवणं ही सोपी गोष्ट आहे, पण तिला वागवणं हा बिचारे अवघड म्हणतात, अवघड आहे. असू द्या, पण तो भगवान परमात्मा आम्ही मिळवला नाही, काय केला? वागविला मुनकंठी. त्या भगवान परमात्म्याला आम्ही आमच्या कंठामध्ये वागवलं, कारण का त्यांना अजून काय केलं? तिसरं चरण, घरी दिला ठाव आणि अवगा सकळ ही वाव. ऐका,
त्या भगवान परमात्म्यानं त्याच्या घरामध्ये आम्हाला जागा दिली. तुला पटवून सांगेल मी 1 मिनिटामध्ये, ऐका. समजा एखादी अनोळखी माणूस असेल, तो आपल्या घरी जर आला, अनोळखी आहे, त्याला आपण कधी बघितलं नाही, कधी फोनवर बोललो नाही, आणि असा माणूस आपल्या घरामध्ये जर आला, त्या माणसाची जागा आपल्या घरामध्ये, आपल्या हॉलमध्ये असते का पोर्चमध्ये असते? महिला मंडळ कुठं असते? पोर्चमध्ये. कसं काय? ओळखच नाही, कधी बघितलं नाही, कधी फोनही नाही, असा अनोळखी व्यक्ती जर आला, त्याची जागा कुठे असते? पोर्चमध्ये असते. दुसरी गोष्ट, समजा तुम्ही आता मला बघितलंय आणि मी पण तुम्हाला बघितले, कदाचित उद्या तुमच्या घरी जर मी आले तर माझी जागा येणार नाही, पण बोला मोठ्याने, कुठं असते? माझी जागा हॉलमध्ये असेल. महिला मंडळ, तुमची रोजची मैत्रीण रोज तुमच्या घरी येते, आणि अशी जर मैत्रीण तुमच्या घरामध्ये जर आली, तिची जागा हॉलमध्ये का किचनमध्ये? किचनमध्ये. वा, तुम्हाला भरपूर अनुभव आहे. तिची जागा किचनमध्ये. आणि पुरुष मंडळ आहे का, एखादा फार प्रेमाचा व्यक्ती, विश्वासू व्यक्ती जर आला आणि तो म्हटला, अरे मला तुझ्याशी आतलं बोलायचंय, आतलं बोलायचं म्हटलं, ते व्यक्तीची जागा किचनमध्ये का आतल्या बेडरूममध्ये? वा वा, कुठं? आतल्या बेडरूममध्ये. त्याप्रमाणे तुकोबरे म्हणतात, देवावर आम्ही एवढं प्रेम केलं, त्याचा विश्वास आम्ही जिंकला, परिणाम काय झाला का त्या देवानं त्याच्या घरामध्ये जागा दिली. घरी दिला ठाव आणि आवगा सकळ ही वाव. त्या भगवान परमात्म्याच्या हृदयामध्ये आम्ही, आणि आमच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा. मी तू पण जाऊ दे दुरी, आणि एकची घोंगडी पांगोर हरी देवातलं आणि आमच्यातलं. माझं तुझं जे काय असेल ते सगळं संपलं. अभंगाचे शेवटचे चरण. तुका म्हणे एक ठाई, 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 एक ठाई, तुका म्हणे एक ठाई, तुका म्हणे एक ठाई. केले माझे तुझे नाही, केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. वाग विना मुलाकाते रे वाग, वाग विना मुलाकाते, वाग विना मुलाकाते, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारा, माझ्या उपकारासाठी, जय हो साठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. वा, क्या बात आहे. तुका म्हणे के ठाई, केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी, वागविला म्हणून कंठी, विठोबार कुमार, जय विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमारी. हरी जय जय, 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 हरी जय हरी जय जय, 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 हरी जय
या ठिकाणी यथामती यथावकाश माझ्या अभंगाचा भावार्थ तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अगदी शेवटच्या 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण ही सेवा समर्पित करणार आहोत. कैलासवासी या दोन्ही मातोश्री या परिवारामधून निघून गेल्या. मी मगाशीच म्हटलं पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ इको कमी करा. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जीवनामधली आई निघून गेली का आईसारखं प्रेम पुन्हा मिळत नाही. जीवनामधला बाप निघून गेला का बापासारखा विश्वास मात्र पुन्हा कुठे मिळत नाही. पण ऐका, ज्या दिवशी जीवनामधली स्वतःची आपली आई निघून गेली त्या दिवशी आई कुणाला म्हणावं आणि आई म्हणून कुणाला हाक मारू प्रश्न पडतो. आई कुणा म्हणू मी, आई सहाक मारी ती हाक येई काणी मज होई शोककारी. आई कुणा म्हणू मी, आई घरी नदारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्या दिवशी जीवनामधली आई निघून गेली त्या दिवशी मात्र ऐका आपल्या आईसारखं प्रेम पुन्हा मिळत नाही. दोन्ही आई निघून गेल्या पण त्यांच्या पश्चात त्यांचे मुलं आहेत, त्यांच्या मुली आहेत. पण ऐका महिला मंडळ तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मी सांगेल प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी मुलगी असेल. सांगेल तुम्हाला मी मुलीचं आणि आईचं नातं कसं असतं बघा. ज्या घरामध्ये मुलगी आहे, ज्या घरामध्ये आई आहे त्या घरामध्ये भांड्याला भांड हे लागणारच, भांडणे होणारच. पण ते भांडण कसं असतं, मायेलेकीचं भांडण दया दुधाची उकळी लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. घरामध्ये मुलीचं आणि आईचं भांडण होतं. मुलगी रागवते, अगं माझी आई आहेस आई तरी तू मला बोलतेस. पण ऐका त्याच्या पाठीमागे आईचं प्रेमच असतं. आईला माहितीये माझी मुलगी आज माझ्या घरामध्ये आहे, हीच माझी मुलगी उद्या परघरी निघून जाणार. माझी मुलगी मला परकी होणार, हीच माझी मुलगी उद्या सासरी जाणार. आणि सासरी गेल्यावरती माझ्या मुलीला बाकीच्या समाजाने सासरच्या लोकांनी नावं ठेवू नयेत ना, अशी अपेक्षा तिची असते. आणि म्हणून तर ती आई मुलीवरती संस्कार करते. आई शिकविते तुला राग येतो लेकी पराया माणसाशी बोलू नये काय की. हे समाजामध्ये आपण जीवन कसं जगावं, नवे नवे आपण वागावं कसं, चालावं कसं, बोलावं कसं, आपण कपडे घालावे कसे, अशा गोष्टी शिकवणारी आपल्या जीवनामध्ये कोण असते हो? आपली आईच असते. पण ऐका ना, दिवसामागून दिवस जातात, महिन्यामागून महिने जातात, वर्षामागून वर्षे सरतात आणि छोटीशी मुलगी मोठी होते, उपवर होते, लग्नाचे होते. आणि आईला भीती वाटते का रे माझी मुलगी म्हणजे माझं प्रेम आहे, माझी मुलगी म्हणजे माझं काळीज आहे. आज माझी मुलगी माझ्या घरामध्ये आहे पण हिचं आता लग्न जमलंय. ऐका लग्नाचा दिवस त्या ठिकाणी उजाडतो आणि आईचे डोळे भरून येतात. कारण आईला माहितीये आजही माझ्या घरामध्ये कोणाचे भांडण होऊ दे, मला कोणी बोलू दे, पण माझ्या बाजूने बोलणारी आणि माझी बाजू घेणारी माझ्या घरामध्ये माझी लाडकी ताईच होती. पण हीच माझी ताई आता सासरी निघून चालली. ऐका लग्नाचा दिवस उजाडतो, दुपारचे 12 वाजलेले असतात, ब्राह्मण देवता मंगलाष्टक म्हणतात. आणि ऐका आपल्या संस्कृतीमध्ये असा रिवाज आहे का ज्या वेळेला मुलीचं लग्न लागतं तेव्हा आई काय करते हो, आई तुळशीला पाणी घालते असं म्हणतात का तिने मुलीचं लग्न बघायचं नसतं. आई तुळशीला पाणी घालते, मनामध्ये भावनांचा काहूर माजतो, डोळ्यामध्येही पाणी येतं आणि आई रडते. माय दुरुनी पाहते घाली तुळशीला पाणी, आठविता बालपण अश्रू दाटले नयनी, माया पाझरली तिची डोळे
पुसती पदरान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान. ऐका, त्या मुलीच्या लग्नामध्ये माझी आई रडते, याच्यामध्ये काय ना बोलू असं म्हणतात ना. का आपला बाप रडत नाही असं म्हणतात, का बाप रडत नाही, पण सांगेल तुम्हाला बाप रडत नाही ना असं कधीच घडत नाही. आपली मुलगी सासरी जाताना किती स्वाभिमानी बाप असू द्या, पण त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. बाप साठवी तो अश्रू वाट पाही त्या क्षणांची जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप रडतोय का? संध्याकाळची वेळ होते, मुलगी सासरे जाण्याकरता निघते, बाप दाहे मोकळून रडतो, आईही रडते आणि काय सांगते, लेक जाते सासरला आई लाग कर मेना सारवल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे फिरू फिरू पाही बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा जसं कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. ऐका, इतकी प्रेम करणारी आपली आईच असते. पण ऐका, मुलगी प्रपंचामध्ये रममान होते आणि आई वाट बघते, आता रक्षाबंधन आले माझी ताई येईल, पण ताई येत नाही. दिवाळी संपून जाते पण भाऊबीज संपून जाते, पण मुलगी येत नाही. आईला वाईट वाटतं, माझी प्रकृती बरी नाही, मी कधी मरेल याची गॅरंटी नाही बाळा. फोन करते, ताई माझी तब्येत बरी नाही ग, माझी प्रकृती बरी नाही बाळा, मला भेटण्याकरता येईना. पण ऐक, काही काही मुली म्हणतात की आई आमच्या सासरी फार कामं चालू आहे ग आई, 15 दिवस झाले आई कामं संपले नाही, तुला मी भेटण्याकरता येते. पण ऐका, असं उत्तर आपल्या आईला आणि आपल्या बापाला कधीच देऊ नका. कारण बघा, जेव्हा आई बोलवते तेव्हा आपण जात नाही, आणि एकदा की आपली आई निघून गेली, बाप निघून गेला का मग त्या दिवशी तुम्ही माहेरामध्ये राहता. ज्या आई बापासाठी 13 दिवस तुम्ही माहेरामध्ये राहता, ते आई बाप आपल्या सोबत असतात का? म्हणून आईनं हाक मारली, 1 तास जा आईशी त्या ठिकाणी गप्पा गोष्टी करा, आईची खुशाली विचारा, पुन्हा सासरी या. पण आईनं फोन केला, बापानं फोन केला का तो फोन मात्र चुकू नका. कारण एकदा की आई निघून गेली का आईसारखं प्रेम आणि बापाचं प्रेम पुन्हा मिळत नाही. कैलासवासी या ठिकाणी तुळसाबाई आई आहेत, कैलासवासी या ठिकाणी आमच्या लताताई. गणेश भाऊनी सांगितले की ताई अतिशय फक्त सकाळी खोकला आला आणि निमोनिया त्या ठिकाणी झाला, आणि संध्याकाळी अशी दुःखद घटना, वाईट घटना आमच्या घरामध्ये घडली. पण ऐका, त्यांच्या पश्चात त्यांचे पती आहेत. कोणताही पुरुष असू द्या, पण खरं तर बायकोची गरज ही 50 नंतर 60 नंतर बायकोची फार गरज असते. मन मोकळं करण्याकरता, आपल्या भावना व्यक्त करण्याकरता गरज असते. पण खरं तर आज ह्या लताताई आज या परिवारामध्ये नाही. अतिशय दुःखाचा आघात या परिवारावरती कोसळला. कशी काळाची चाहुलाली बाग सुखाची करपूर्ण गेली, कस विपरीत घडलं सार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार. एका आईचं प्रेम आज या परिवारामधून निघून गेलं. पण ऐका, या आईसारखं प्रेम आणि आईसारखा दुसरा चेहरा पुन्हा जगामध्ये होणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे
उपकार फिटणार नाही. हे अनमोल देवा दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल देवा दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत होतो जेव्हा ताणा अमृताहुनी गोड पाजला तुका. हे अमृताहुनी गोड पाजला तुपाला. अमृताहुनी गोड पाजला तुपाला. या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल देवा दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल देवा दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. उपकार फिटणार नाही. म्हणून हे परमेश्वरा, आमची आई आमच्या घरात नाही, पण आमच्या या दोन्ही आईंना सद्गती प्राप्त होते अशी प्रार्थना या ठिकाणी भगवंता चरणी आपण करूयात. इको कमी करा. ज्यांनी मृदुंगाची गोड अशी साथ दिली माझे मिस्टर आदरणीय हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे, ते स्वतःच हे आहेत. महाराज या ठिकाणी आलात, गोड साथ दिली. आपली मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. ज्यांनी सुंदर या ठिकाणी गाण्याची साथ दिली आदरणीय ज्ञानाचार्य सागरजी महाराज गुळवे, त्यांचं पण MBA झालेलं आहे. महाराज या ठिकाणी आलात, आपले मनापासून धन्यवाद. ज्या मुलींनी सुंदर अशा प्रकारे गायन केलं, पाठीमागे गोड साथ दिली या मुली आपल्या संस्थेमधल्या. माझं गाव आहे कळसांगवी, तालुका संगमनेर, आणि खरं तर सांगवी या गावी आपली मुलींची वारकरी संस्था आहे. या मुली या ठिकाणी आल्या, अतिशय गोड साथ दिली. या सगळ्या मुलींच्या मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपल्याच गावातली या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी, महाराज मंडळी, टाळकरी, माळकरी, वारकरी, माझ्या माता भगिनी, खरं तर जुनं ते खरंच सोने. नवं पण नवं काय काहीच नाही, पण नवं पण हवं बरं का, याची फार गरज आहे. खरं तर आपले सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद. विनकरी बाबा, आपले मनापासून धन्यवाद. ज्यांच्या कार्यक्रमासाठी गोड अशी साऊंड सिस्टम आहे आदरणीय हरिभक्तपरायण राम महाराज कांडेकर, गोडासा मृदुंगही वाजवतात. गोड अशी सिस्टीम आहे महाराज, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी चोपदार बाबा, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी आपलं कार्यक्रमाचं शूटिंग केलं, या ठिकाणी आता हरिभक्तपरायण म्हणावं लागेल असा पोशाख आहे. या ठिकाणी आपल्याच गावचे या ठिकाणी साईनाथ महाराज भालेराव, आपलेही मनापासून धन्यवाद. खरं तर असा पोशाख करणं फार महत्त्वाचं नाही का, गरजेचं आहे. या ठिकाणी कार्यक्रमासाठी माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग माझ्या समोर बसले. या ठिकाणी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वारकरी संप्रदायातली महाराज मंडळी. खरं तर तुमचे नाव मी घेत नाही का, तुमचे नाव मला, तुमचे चेहरे मी वाचलेत, पण तुमचे नाव अजून मी वाचले नाही. आपल्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. या ठिकाणी सत्यवान दादा आहेर, या ठिकाणी गणेश दादा सहाणे आणि वसंत दादा यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. एवढा समाज या ठिकाणी जमलाय. समाज म्हणजे या दोन्ही आईंचे गोड संस्कारही त्या परिवारावरती केले. झालेली सेवा भगवान पाताळेश्वरांच्या चरणी आपण गुण सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुका माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुका माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ढोल जय जय बोले पुरे वेळे वापुडे नाही उच्चारिला तुका म्हणे तुकाराम कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव. सर्वांनी अगदी तुळसाबाई राधाकिशन सहाने आणि स्वर्गीय लता राजेंद्र सहाने या दोन माता माऊलींच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने ज्यांनी आपल्या पवित्र वाणीमधून सुंदर असं विवेचन या ठिकाणी केलं ते हरिभक्त परायण सुनीताताई गजे कातोरे यांचं मी आमच्या नळवडी ग्रामस्थांच्या वतीने आणि या दुःखित साने परिवाराच्या वतीनं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो.
या ठिकाणी आज या माता माऊलींना जाऊन आपल्यातून 1 वर्ष झालं. या सहाने परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वारकरी या क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. परंतु वेळेच्या अभावी मी फक्त आपला नामोल्लेख करतो. या ठिकाणी या सहाने परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब अगदी थोड्याच वेळात या सहाने परिवाराचं सांत्वन करण्यासाठी आपल्यात उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या नाशिक जिल्ह्याचे खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे अशोकराव एखंडे, माजी संचालक बाजार समिती अकोले, त्याचप्रमाणे दामोअण्णा एखंडे, त्याचप्रमाणे शिवाजी विठोबा खैरनार, आपल्या राजहंस दूध संघाचे संचालक विलासराव वरपे, सासगावचे तंटामुक्ती अध्यक्ष बबनराव खैरनार, त्याचप्रमाणे VN नाईक शिक्षण संस्थेचे माजी संचालक अशोकराव भाबड, त्याचप्रमाणे आदरणीय जगनशेठ खैरनार, आनंदराव गडाख, भारत शेठ वरपे, संचालक श्यामप्रो, त्याचप्रमाणे आदरणीय नारायण शेठ वाजे, त्याचप्रमाणे आपल्या बोजापूर खोऱ्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बंडूनाना भाबड आदी करून सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आपला सर्वांना ज्ञात असावं की 1 वर्षापूर्वी या कुटुंबातील 2 माऊलींचं या ठिकाणी दुःखद निधन झालं. प्रथमतः आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंतदादा सहाने यांच्या मातोश्री स्वर्गीय तुळसाबाई राधाकिशन सहाने यांचं निधन झालं. वसंतदादा आणि त्यांच्या मातोश्रीबद्दल बोलणं मी 2 मिनटं उचित समजतो. ज्या दिवशी या मातेनं या ठिकाणी आपल्या प्रपंचाचा गाडा पुढं आणत असताना अगदी शेवटच्या 2-4 वर्षात मातेची प्रकृती खालावली आणि दादांची आई अथोरावर पडली. परंतु दादाने या ठिकाणी सगळं सोडून दिलं आणि आपल्या आईची सेवा या ठिकाणी शिरसावंत मानली. आईची आंघोळ असेल, आईचा चहापाणी असेल, आईचं जेवण असेल, हे सगळं केल्यानंतरच दादाने आपल्या प्रपंचाकडे लक्ष दिलं आणि या माता माऊलीचं सुंदर अशी सेवा आमच्या वहिनी आणि आदरणीय वसंतदादा यांनी केली. त्यांच्या जाण्यानं आदरणीय वसंतदादा आणि त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या सुनांना, नातवंडा जावयांना जे दुःख झालंय ते सावरण्याची परमेश्वर शांती देव, दुःखद त्यांना शांती देव आणि त्यांना ताकद देव असे मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वर्गीय पांडुरंग अर्जुना सहाने यांच्या 2 नंबरच्या सुनबाई म्हणजे राजेंद्र पांडुरंग सहाने यांच्या पत्नी कैलासवासी लता राजेंद्र सहाने यांचंही या ठिकाणी गेली 1 वर्षापूर्वी छोट्याशा आजाराने निधन झालं. या कुटुंबाने या ठिकाणी लतावहिनींच्या आजारासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. परंतु आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे काही चालेना. याप्रमाणे अगदी कुठल्याही परिस्थितीत आमची माता माऊली आम्हाला पाहिजे या तत्वावर या कुटुंबाने आपलं सर्वस्व पणाला लावलं. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि या माता माऊलीचं या कुटुंबातून जाणं झालं. या जाण्यानं हे कुटुंब पूर्णपणे असं दुःखी झालेलं आहे. 1 मुलगा, 2 मुली, 4 दीर, 4 भावजाया, मोठा परिवार हा सहाने परिवार आहे. आणि स्वर्गीय पांडुरंग अर्जुना सहाने या खोऱ्याचे ज्येष्ठ आदर्श आहेत. परंतु आदरणीय बाबांच्या जाण्यानंतर या कुटुंबाचा आधार असलेलं या 4ही भावंडांचा मामांचा जो परिवार आहे, खरात परिवार, आदरणीय भाऊ मामा खरात आणि त्यांचे 4 बंधू या कुटुंबाचा आधार होते. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि काल रात्री अचानक या कार्यक्रमाची सर्व रूपरेषा या 4 भावंडांनी आपल्या भाच्यांना विचारलं कसं कार्यक्रमाचं नियोजन काय आहे. आणि सगळे जेवत असताना सगळ्यात लहाने मामा नामदेव मामा खरात यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे. म्हणून या कार्यक्रमावर अजून शोककळा पसरली आहे. मी आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं आदरणीय नामदेव मामांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या सहाने परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण आलात. आपलं सर्वांचं धन्यवाद देतो. अगदी 2च मिनिटात 2 श्रद्धांजली घेतो आणि थांबतो. प्रथमतः भारत शेठ वरपे. हे पहा, या दोन्ही माऊल्यांचा आजचा हा शेवटचा दिवस आणि खरं म्हणजे यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात. थोडं शांततेनं घेतलं तर बरं होईल. वसंत राधाकिशन सहाने यांच्या मातोश्री गंगा भागीरथी कैलासवासी तुळसाबाई आणि राजेंद्र पांडुरंग सहाने यांच्या सौभाग्यवती कैलासवासी लताताई या दोन्ही आपल्यातून खरं म्हणजे निघून गेल्यात. मी तुळसाजींबद्दल एवढंच म्हणेल
की याच्यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड जावा आणि तो झाला आहे त्यांच्या बाबतीत असं मला वाटतं. आणि लताताईंच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर दैव लेखले कधी कुणा कळले, खेळ कुणाला देवाचा कळला, अशा पद्धतीनं त्यांचं जाणं झालं. मी आमच्या वरपे परिवाराच्या वतीने, चिकणी ग्रामस्थांच्या वतीने, आपल्या पंचकृषीच्या वतीने, त्याचबरोबर आमदार थोरात साहेब आणि डॉक्टर तांबे साहेब यांच्याही वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद बारशेट. यानंतर आमच्या बोजापूर खोऱ्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बंडूनाना बाबड शेवटची श्रद्धांजली होईल आणि यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी या साहने परिवाराने आयोजित केलाय. आपण कोणीही अन्नदान घेतल्याशिवाय जाऊ नये, हीच खरी श्रद्धांजली ठरेल. माझे परम मित्र वसंतराव साहने यांच्या मातोश्री स्वर्गीय तुळसाबाई, माझे दुसरे परम मित्र राजेंद्र साहने यांच्या पत्नी सौभाग्यवती स्वर्गवासी लता, या साहने परिवारातून जाऊन वर्ष झालं. खऱ्या अर्थाने वर्षभर दुःख या परिवाराने खूप सोसलं. ते सहन करण्याची शक्ती परमपिता पांडुरंगाने त्यांनी दिली, ती ह्याही पुढं देऊ. मी माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने, चास पंचकृषीच्या वतीने, क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या वतीने या दोन्ही माऊलींना भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वजण पुन्हाच एकदा या ठिकाणी या साहने परिवाराच्या दुःखात सहभाग करण्यासाठी उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचा